नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण आषाढ महिन्यात बनवल्या जाणाऱ्या पौष्टिक अशा गोड पुऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत। गॅसवरती एक पातेली ठेवायचे आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा व अर्धी वाटी पाणी त्याच्यामध्ये ओतायचे आणि आपल्याला गूळ आणि पाणी एकत्र मिक्स करून गूळ वितळवून घ्यायचा आहे। 1 चमचा घ्यायचा आहे व त्याच्याने आपल्याला गूळ हलवून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आपल्याला चमच्याने सतत हलवत राहायचे आहे जोपर्यंत आपला गूळ पाण्यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत। नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गूळ आपला पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। पुऱ्याची कणिक मळण्यासाठी आपल्याला एक छोट्या आकाराची पाटी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आहे। गव्हाचे पीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी बेसन पीठ टाकायचे आहे। साधारणतः 3 ते 4 चमचे बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकलेले आहे व त्याच छोट्या वाटीने आपल्याला 1 छोटी वाटी ज्वारीचे पीठ टाकायचे आहे व 1 चमचाभर बडीशोप भाजून बारीक करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे। ज्वारीचे पीठ इथे ऑप्शनल आहे, आमच्या गावाकडे टाकले जाते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेले आहे। नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी 4 चमचे तेल गरम करायचे आहे व ते आपल्याला पिठामध्ये टाकायचे आहे। तेल आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपली चांगली पुरी खुसखुशीत बनते व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गुळाचे पाणी ओतायचे आहे। पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचे आहे व त्याची कणिक मळून घ्यायची आहे। कणिक आपल्याला घट्टसर मळायची आहे। आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला ही कणिक जरा घट्टसर मळून घ्यायची आहे व कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला ती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे। गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे व त्याच्यामध्ये आपल्याला तेल ओतून गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। 15 ते 20 मिनिटांनी आपली कणिक भिजून तयार झालेली आहे। आता त्याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत। एक पळपूट घ्यायचा आहे व त्याच्यावरती एक उंडा ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे। आपल्याला त्याची जाडसर चपाती लाटायची आहे। रोज आपण जशी चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसर चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे आपली पुरी ही जास्त वातड बनत नाही, ती मऊ राहते। त्याच्यासाठी चपाती थोडीशी आपल्याला जाडसर लाटून घ्यायची आहे। इथे आपली कणिक ही घट्ट असल्यामुळे त्याला लावण्यासाठी आपल्याला पिठीचा वापर करावा लागत नाही। चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला चपातीवर खसखस टाकायचे आहे व नंतर चपाती आपल्याला अजून एकदा थोडीशी लाटून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडनेही त्याच्यावरती खसखस टाकून आपल्याला थोडीशी लाटून घ्यायची आहे व आपल्याला 1 ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासच्या आकाराने आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही ग्लासच्या ठिकाणी वाटीही घेऊ शकता व वाटीनेही पुऱ्या कट करू शकता। इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे व त्याच्या साहाय्याने एक अशा पुऱ्या कट करून घेत आहे। साधारणतः एकदम आपल्या 10 पुऱ्या बनवून तयार होतात। मी इथे पॅडवर मोठी चपाती लाटून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदम 10 पुऱ्या बनल्या जातात व पुऱ्या बनवून झाल्यानंतर आपल्याला तेल गरम झाले का ते चेक करून घ्यायचे आहे व गरम तेलामध्ये आपल्याला एक पुरी टाकायची आहे। तेल जास्तही गरम करायचे नाही, मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे। नंतर तेल जास्त गरम केले व त्याच्यामध्ये नंतर पुऱ्या टाकल्या तर आपल्या पुऱ्या लगेच लाल होतात व त्या आतून नीट तळल्या जात नाहीत व ती पुरी आतून कच्चीच राहते। त्याच्यासाठी आपल्याला कमी ते मध्यम गॅसवर आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे व मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला पुरी टाकायची आहे। पुरी टाकल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ती पलटून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडनेही आपल्याला ती पुरी चांगली तळून घ्यायची आहे। पुरी दोन्ही साईडने छान असा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे। पुरी आपल्याला दोन्ही साईडने चांगली तळून घ्यायची आहे। त्याने आपल्याला पुरी हलवून घ्यायची आहे म्हणजे ती दोन्ही साईडने चांगली तळली जाते। एकदम आपल्याला जास्तही पुऱ्या तेलामध्ये टाकायच्या नाहीत, जर आपण जास्त पुऱ्या टाकल्या तर त्या चांगल्या तळल्या जात नाहीत। त्याच्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या पुऱ्या घेऊन त्या तळून घ्यायच्या आहेत। ते आपल्या पुऱ्यांना छान असा कलर आलेला आहे। आता ते एका झऱ्यामध्ये काढायच्या आहेत व तेल नितळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। धन्यवाद।